किती वेळानंतर ब्रिज किंवा कॅप्स किंवा फिलिंग्स चेंज केल्या पाहिजेत. ब्रिजेस आणि कॅप्सबद्दल आपण पहिलं बोलू. ठीक आहे, ब्रिज आणि कॅप हे एक सॉलिड मटेरियल आहे. ठीक आहे, ह्याच्यामध्ये चेंजेस होणं खूप डिफिकल्ट आहे. फक्त जो चेंज त्याच्यामध्ये होतो ही त्याची झीज होते. ठीक आहे, तर त्याच्याने वरचं कोटिंग निघू शकतं. खूप यूज झालं, खूप वेअर झालं तर ते ब्रेक होऊ शकतं. माप ॲट सच त्याचं चेंज होत नसतं. तर काय बदल होतो जेणेकरून कॅपच्या आतमध्ये जाऊन अन्न बसतं आणि तुम्हाला कंप्लेंट येते की अरे डॉक्टर कॅपच्या आतमध्ये जाऊन अन्न बसतं आहे. तर हा जो बदल आहे हा तुमच्या शरीरातला बदल आहे. तुमची हिरडी आणि तुमचं हाड हे झिजतं, झीज होते. ठीक आहे, अन्न अडकतं, अन्न आतमध्ये कुजलं की ते तिकडे राहून राहून आतलं हाड आणि हिरडी ही नष्ट करते. तिथे एक जागा तयार होते आणि त्याच्यामध्ये अन्न भरायला सुरुवात होते. ठीक आहे, तर जर तुम्ही क्लिनिंग टाईम टू टाईम ठेवलं, जर दर 6 महिन्यानंतर वर्षभराने जर तुम्ही क्लिनिंग ठेवताय, तुमचे रेग्युलर डेंटल व्हिजिट्स आहेत, घरी तुम्ही वॉटर फ्लॉसर वापरता आहे, इंटरडेंटल क्लिनिंग करताय व्यवस्थित इंटरडेंटल ब्रश वापरून, ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही नियमितप्रमाणे रोज करता आहे तर ह्याचं प्रमाण कमी होईल. होणार नाही असं नाही, होणार आहे. तर तुम्हाला क्लिनिंग नेहमी ठेवायची आहे आणि एव्हरी 15 इयर्स किंवा 10 इयर्स नंतर, मिनिमम 10 इयर्स नंतर आय वुड से, जर तुमचे ब्रिजेस इंटॅक्ट आहेत, व्यवस्थित आहेत, तुम्हाला जरी काही कंप्लेंट नसेल, आय वुड सजेस्ट यू मस्ट चेंज युअर ब्रिज. बिकॉज मायनर काही ना काहीतरी गम लेवलमध्ये किंवा बोन लेवलमध्ये काही ना काहीतरी चेंज होत असतो. तिथे अन्न अडकत असतं, तर ते अडकून तुम्हाला पुढे जाऊन अजून काही त्रास होऊ नये म्हणून बेअर मिनिमम यू कॅन चेंज अ ब्रिज आफ्टर 10 इयर्स 15 इयर्स तुम्हाला हवं असेल तसं.